गाईज, गुड इव्हिनिंग. आता आम्ही आलोय मस्त गणपतीपुळ्याला आणि आज बऱ्यापैकी गर्दी आहे कारण सॅटर्डे संडे. आज सॅटर्डे, उद्या संडे असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे गर्दी छान दिसते या बोलूया. हा, माझा ड्रेस दाखव. मागे असा 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 दूर धरा सरक मला सोड. हा असं जाऊ का? हा बस चलो. गणपतीपुळे दिसणार नाही नेमकं लाईट दिसतंय ना. हा हा, आम्ही आता पहिले दर्शन घेणार आहे. ऍक्च्युली आम्हाला समुद्र पाहायचा होता, फार लेट झालेलं आहे. आता उद्या बघायचं का नाही? उद्या येऊ ना सकाळी. बघू, उद्या लवकर निघायचंय, उद्या घरी जायचंय कारण लगेच सोमवार लगेच सकाळी लवकरच निघणार आहे. आपण हळूहळू येऊ शकतो आपण. बघूयात काय आता टाइम जसं मॅनेज होईल तसं. पहिले दर्शन घेऊया. दर्शनाला रांग नसेल का नाही माहिती. आणि आम्ही एकदा कोकण फिरायला आलो होतो फॅमिली सोबत. त्यावेळेस एकदा गणपतीपुळ्याला आली तर मला काहीच आठवत नाहीये. तर मी खूप लहान होती. मी पहिल्यांदा येते असं समजावं. आता किती मोठी आहे? पहिल्यांदाच येते मी असं समजावं. मी सांगते ना की याच्या आधी मला काय बोलला काय कुठं काय लेट करंट काही माहितीच नाही. हा भरपूर वेळ येऊन गेलाय ना. हा, मी आलोय भरपूर वेळा. आत्ता आलो मागच्या वर्षी 2023 ला. मागच्या वर्षी देवाला म्हणलं होतं लग्न ठरल्यानंतर आम्ही येऊ परत. चांगल्या मुलीशी लग्न झालं माझं. अरे वा, हे पण ऐकलं लोकांनी, हे पण ऐकलं. अरे वा, काहीच गर्दी नाही आहे. 5 मिनिटात होईल दर्शन. नाही तर हे सगळे रोज फुल होतात म्हणे. आजच्या वेळेस मला फक्त एकच सीन आठवतोय. आम्ही ना इथे जेव्हा आलो होतो त्यावेळेस सनसेट होत होता. पण आम्ही सगळ्यांनी विचार केला की पहिले पाण्यात खेळून घेऊ, मस्त सनसेट वगैरे एन्जॉय करू, पण मग दर्शन घेऊ. तेव्हा इथे नेमकं असं झालं होतं, आम्ही सगळ्यांनी पाण्यात एन्जॉय केल्यामुळे ओले झालेलो होतो. आई माझी फक्त कोरडी होती आणि तिथे फक्त ओले झालेले लोकांना मध्ये परमिशन नाही, एवढं मला आठवत होतं. फक्त आई एकटी गेली होती. मग आम्ही नेक्स्ट डे गेलो होतो दर्शनाला. एवढंच मला एक सीन आठवतोय, बाकी काही आठवत नाही. काय म्हटला? मनातली इच्छा का? उंदराच्या कानात सांगा तुम्ही पण. सांग रे, काय सांगायचंय का? काय आल्यावर सांगायचंय का? उंदराच्या कानात म्हणे मनातली इच्छा काय ते सांगायचं. गणपती बाप्पा समोर, गणपती बाप्पा जवळ पोचते. चला, गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. मला वाटलं मागे लाईन नाही आहे, पण इथे लाईन आहे. इथे 1-2 रो आहे ऍटलीस्ट. जेवणाची सोय आहे का इथे? खाताय लोक काही ना काही. एकदम छोटू बाला पण आलाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. झालं दर्शन? कसं वाटलं? छान मस्त. हा, इकडे बसला. दर्शन कसं वाटलं? आरती पण मिळाली खूप. हा, पहिल्यांदा. ते पण पहिल्यांदा. इकडे धर, इकडे असं धर. आज आम्हाला मस्त आरती. खूप गोष्टी पहिल्यांदा घडल्या आज, काल आणि आज. याच्या आधी कधी आरती मिळाली नाही का? सापडली नाही याच्या आधी आरती? कधीच नाही. आता रात्रीचे 9 वाजले, त्याच्यामुळे शार्प 9ला मंदिर बंद होतं. 5 मिनिटं राहिले. 5ला उघडतं. हा, पण मस्त दर्शन झालं. आरती वगैरे पण आम्हाला सापडली खूप छान. मस्त TV वरती वगैरे मस्त बघितलं आम्ही. आणि मागे ना छान समुद्र आहे, आवाज येतोय, पण दिसणार नाही आता. लाटा दिसतात ना, पण नाही दिसणार अशी लाटा वगैरे. पण मस्त मजा आली. छान वाटलं. दाखव, मंदिर दाखवते. पावसाळ्यात पूर्ण पाणी आत येतं. काय? पावसाळ्यात पूर्ण पाणी आत येतं. पावसाळ्यात आता नाही येत असेल मग मध्ये. गेट आता केलं असेल. गेट मी सगळं आता केलेलं आहे. हा, पहिले काही नव्हतं. ते पिक्चर होता नवरा माझं नाव सुद्धा त्यावेळेस. गेट उघडलेलं होतं. गेट नव्हतं तेव्हा काय. तेव्हा इथून डायरेक्ट मध्ये आले. डायरेक्ट तो इथनं पळत झाला. पायऱ्या बिरे काय नव्हते. हे बघा मस्त. इथे फोटो काढू शकतोय, मध्ये नव्हते काढू शकत म्हणून बंद केला होता. तू काय बंद करून काढते का परत? फ्लिप केला आहे ना लक्षात. फीचर आहे. मी स्मार्ट आहे. लगे आता फ्लिप करते इकडनं इकडनं. मंदिर दाखवलं नाही. इथून एंट्री नाही आहे, पण गणपती बाप्पा बघून घ्यायचं. हे बघा
आली 1 मिनिटात आली मी. मग आपण इथे मस्त फोटो काढू सगळे गणपती बाप्पांचे. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाच्या. बाकी इथून मधून एंट्री नाही आहे ना गणपतीचे इथे फोटो काढायला, मग बाहेरूनच दाखवते मी तुम्हाला. हे बघा मस्त मंदिर छान आहे ना. सोंड म्हणजे राईट साईडला असते ती सोंड. कशाची? नॉर्मली ही नॉर्मली सोंड असते ना. हा सोंडेचं म्हणतात ना असं गणपती. कठीण असतात ते. हे बघा हे मस्त असतं गणपतीचं मंदिर आणि गणपती बाप्पा बघा. हा छान गणपती आहे ना. काय हा ते गर्दी येऊन राहिली ना, फोटो नाही काढता येणार नाही. तुम्ही मागं काहीतरी सांगा सांगा उंदराच्या कानात सांगा. मस्त मोदक पण ठेवला इथे. चला सो गाईज तुम्हाला गणपती बाप्पा दाखवले आणि आता मंदिर बंद झालंय. आम्ही शेवटच्या लाईटापर्यंत थांबलोय. दरवाजा बंद झाला ना खरंच. हा डोअर बंद झालाय बा. तोपर्यंत इथेच होतं. बंद झाला आता. चलायचं आता. हा इकडे जाई बाबा. इकडे आहे का आपण चाललोय म्हटलं. लेट्स गो. नेक्स्ट डे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे आता रिटर्न पुण्याला यायचं. ही आहे नीरा नदी. एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल, जाताना आणि येताना ना घाट लागतो. सुंदर असा निसर्ग तुम्हाला बघायला मिळतो. पण आम्ही गाडीत चर्चा केली तेव्हा हेच झालं की म्हटलं हा निसर्ग म्हणजे हे डोंगर आत्ता असे दिसतं एवढे भारी कमाल, तर ते पावसाळ्यात किती कमाल दिसतील. मस्त मस्त हिरवं, नंतर इथे धबधबे पडताय, खूप सुंदर असा नजारा असणार आहे पावसाळ्यात. हे आम्ही गाडीत बसताना डिस्कस केलं होतं. एका गोष्टीचं थोडंसं वाईट वाटलं, येताना आम्हाला 1 तासाचा रस्ता जवळपास दीड ते 2 तास आम्ही गाडीतच बसलेलो होतो. 2.5 तास म्हणाल तरी चालेल. पण ठीक आहे, हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू पाहून मी आमचा सगळा थकवा निघून गेला होता. तुम्ही पण एन्जॉय करा. आम्ही इथे खाणार आहे आता म्हणजे महिंद्राची गाडी ना. शिवतरगडच्या वरचं आहे भाडा. हा काय दिसतोय कमाल सीन. आम्ही इथे बसून वडापाव खातोय आणि समोर व्ह्यू पाहतोय. व्ह्यू दाखवते. भजे येत आहे. भजे येत आहे. वडापाव कसा वाटला? मस्त. खा. हा द्या 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 टाका. फुटाने टाका. मोबाईल गेला तो. नाही नाही खा खा खाताय रे तो. हे काय गोळा. हा बस बस आई टाक. बघ ना आई कसली घाबरली. काच वरती अर्धीच काच वरती ठेवली. तुझ्याकडे बघतोय बघू द्या. लगेच वर घेतलं. ए पोच दे माकडा. पोच दे माकड. ऐ तुझं नाव काय? तू शांत बस. तू दुरून काय गप्पा मारतोय. खूप खूप माकड. आम्ही खातो पापड. पापड आहे उडदाचा. तुला नाही मिळायचं. चला हा चला कोणात घ्या. चला बाय बाय. चालला गेला तो.